नीट सविस्तर सांगेन. आता खूप महत्त्वाचा धागा माझ्या हाती लागला. त्या कामासाठीच बाहेर आले. तो फक्त थोडा धीर धर. अगं कसा संयम ठेवू? तुला अजून नंदा कळलेली नाहीये. त्या कुठल्या थराला जातील ना याचा आपण विचारही करू शकत नाही. आजवर तिने फक्त दुसऱ्यांना रडवलंय, पण तू, मी आणि शुभूने मिळून तिला हरवलंय आणि हेच तिच्या जिवारी लागलंय. तुला वाटतं ती गप्प बसेल? ती याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीये. आता आपल्यालाच डोळ्यात तेल घालून बसावं लागणार आहे. हो काकू, ती बाई कशी आहे ना ते हळूहळू कळायला लागलंय मला. आणि आज तर सगळ्याच गोष्टींचा उलगडा होईल. मी येते, तू काळजी करू नकोस. बरं ठीक आहे, तू काळजी घे आणि लवकर घरी ये. हा. काय गप्पा चालल्या होत्या काकी पुतणीच्या? कुठे काय? काय नाही. श्रावणीशी बोलत होतीस ना? मग एवढं काय गुपित शिस्त? नंदाक्का, श्रावणीला या घराने नाकारलं असलं तरी मी काकी म्हणून तिला जीव लावलाय. तिची काळजी वाटली म्हणून आले तिची चौकशी करायला, बाकी काही नाही. हो का? एकाच छताखाली राहून तिची चौकशी फोनवर म्हणजे म्हणजे कसली चौकशी? बरेच दिवस झाले ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती, म्हणून तिच्या खोलीत आले तर ती खोलीत नाहीये म्हणून फोन केला, बाकी काही नाही. अरे बापरे, दूध तापत ठेवलंय, मावशी पण नाही येत किचनमध्ये. दूध उतू जाईल, मी जाते. तुझं हे जे काय पुतणी प्रेम उतू चाललंय ना ते मला चांगलं समजतंय अपर्णा. मला दूधखोळी समजू नकोस. पृथ्वी माझा भाऊ आहे म्हणून आजपर्यंत तुझ्या खोड्यांकडे मी दुर्लक्ष केलंय, पण याच्या पुढे जर तू माझ्या मार्गात आडवी आलीस तर तुला कायमची आडवी केल्याशिवाय राहणार नाही मी. हवं तर तुझ्या नवऱ्याला माझा इतिहास विचार. नंदका, तसं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? मागच्या वेळी तू, श्रावणी आणि शुभ्या तिघांनी मिळून मला आजारी पाडलत. हा, विश्वंभरला घाबरवलं, त्या गुरुजींना खोटं सांगून श्रावणीचं लग्न मोडलं. त्यावेळेला ना तुमची वेळ चांगली होती आणि मी थोडी गाफील होते. मला वाटलं नव्हतं माझ्या घरातलेच माझ्यावर उलटतील म्हणून, पण आता तसं नाही होणार. आता तुमच्या प्रत्येक श्वासावर माझी नजर आहे. नंदक्का, तसं काही नाहीये, सोडा माझा हात. आता सोडतीये, पण जर का तू त्या श्रावणीला परत मदत केलीस तर तोडीन. बघत काय उभी आहेस? जा.